वेलकम टू आवर न्यू व्लॉग। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण चिकन पोपटी बनवणार आहे, जे की महाराष्ट्रामध्ये सध्या खूप ट्रेंडिंग डिश आहे। आणि ही डिश आपण भांड्यात नाही तर चक्क मातीच्या मडक्यात बनवणार आहे। त्याने एक वेगळीच टेस्ट येते आणि श्रावणामध्ये जो मनावर दगड ठेवलेला तो आज निघणार आहे। हाय बरिस्ता, जो आपण तळलेला कांदा वापरतोय त्याच्याऐवजी हे जरी वापरले तरी चालतंय बिर्याणीच्या वरून ॲड करायला। आज बिर्याणी आणि चिकन पोपटी होणार आहे, मग चिकन जास्त लागणार आहे म्हणून 2 डायरेक्ट जिवंत पक्षी घेतल्यात आणि घेताना पण हे 2 डायरेक्ट कपल्सच घेतल्यात आम्ही, मरू द्यात तिकडं। संध्याकाळी 4 वाजता बाजार करायला सुरुवात केलेली, आता 6:30 वाजल्यात, तरी अजून थोडं सामान राहिलेच। आता इथून फक्त केळीची पानं घ्यायची, केळीची पानं पण घेतल्यात। आता डायरेक्ट जाऊन जेवण सुरू करूया। तिथलीच घालते आधीची। ते काय करायला तुम्ही आता? हे काय करायचं माहिती काय, हलवायचं आता सगळं आणि सगळे यात टाकायचं, लगेच टाकाय नाही, मग मॅग्नेशियन व्हायला नको का? ते मिक्सर व्हायला नको? 10 मिनिटं हलवा की याला क्या इकडे तर ते तुम्हाला सगळ्यात आधी इथं मडक्याच्या आतमध्ये आपण टोमॅटो, कांदा, गाजर, 2-3 मिरच्या आणि पोपटीच्या शेंगा टाकून घेतल्यात आणि मग त्याच्यावर केळीच्या पानं ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यावरती अंडी आणि मॅरिनेशन केलेलं चिकन हे सगळं खाली लावून घेतल्यानंतर वर केळीच्या पानाने असं कव्हर करून घ्यायला लागते। मला इकडे जा, इकडे पाहिजे वाट। अरे जिम्या कोथमीर घातल्या कुठं घातले की ठीक आहे। आणि पाणी काय पहिला घालू काय? तेल टाकायचं, तर एक पहिला हात घालायनंतर तेल पोचर सगळीकडे पानं सुद्धा बघा टाकशील सगळं। मॅरिनेशन केलेलं चिकन घालून पण वरून कांदा आणि टोमॅटो ॲड केलाय, या सगळ्यामुळेच एक वेगळा फ्लेवर येतोय पोपटीला। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि अवघड काम हेच आहे, जे आज सगळे ॲड केले ते उलटं करून ठेवायचं आहे, बाहेर न येऊन देता, आणि या मडक्याला वरून जाळ लावून द्यायचं आहे। पुढे त्याचं नाव घ्यावा, ताट घेतला असते खाली काटान बेट ग जरा लाकडं घे, मुड्या काय बोटात लाकडं की बाहेर ह्याच्यावर जाळ येणार आता। अडक करायचं, अडक करू नको, खाली येणार मापू नाही रे, साईडने पेटायला लागते बाबा। लाकडं अशी आता ह्याच्यावर उभी राहते, काय करायला लागते रे? बघ असं असं लखनदा काय करायला लागते? काय ओके मध्ये नाही नाही सगळं। बैलगाडा मालक शॉल शेअरचे मालक तुम्ही तुझं काय केलं? बकऱ्याचा आवाज काढलास काय? बकऱ्या कुठे आपला? बकऱ्याचा आवाज काय? गाडीत जरा पेट्रोल आहे का? अरे गाडीत पेट्रोल आहे, भेटलं की साईड पेट लागते, लाकडी पेटली पाहिजे तिची। चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे, आता फक्त आम्हाला कोशिंबिरीला आणि थोडं कांदा तळायसाठी कापून घ्यायचा आहे। आपण जो दुसरा कांदा घेऊन आलेलो बरिस्ता तो पण आहे, पण तो बिर्याणीच्या वरून ॲड करायचा आहे। आणि हे आहे आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन, हे मिनिमम 15 मिनिटं तरी असं ठेवावं लागतं। पुढे अरे महापुऱ्या कांदा चिरा गय
आजी खूप नाना तू बरं आचार्य आहेस तू खूप झालं नानाचा डोळ्यात धूर गेला. दादा मोबाईल कितीला विकणार तुम्ही जर Mobile द्या डिस्प्ले डिस्प्ले दाखवा हो नाही दादा द्याय घ्यायचं काय नाही डिस्प्ले दाखव की छान डिस्प्ले पेट्रोल मारलं असतं का नाही तिथं पण जाय गेला असता गेला असता ना सगळीकडे लागला पाहिजे सुधारायचा. पेट्रोल डोक्यात आहे थांब लगेच मारू नको थांब 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 इथं मार इथं मारतो इथं मारतो तिथं थांबले तिथं मार सगळीकडनं जळवते हो. आता मी असं करणार आहे आता या साईडला पण मार या साईडला इकडे दोन तीन ठिकाणी जाईल. एक मिनिट घालतो बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आता वरून फक्त थोडासा बरिस्ता ॲड केला की झालं काम. चिकन पोपटी अजून शिजत आहे कारण मध्ये मध्ये जाळ विजत होता. हे प्लास्टिक खाणं की जरा क्या बाटल्या आहे का बघा बाटल्या पडल्यात बघा तिकडे राजा. चिन्मय ब्लॉगर किंग ऑफ द सपला विषय लावा क्विक वॉच बिर्याणी रेडी झाल्या मस्तपैकी आता जेवून घ्यायचं. चिकन पोपटी आता झाली आहे आमची. गरम असणार राजा हे काढायला गेलं की मला पलटी कसं करायचं मालक एक साईडच करायचं शेट पलटी करा मस्तपैकी आता करतो की चिकन पोपटी. हांडा फुटायला आई झोली फुटल्या वाटती हे पडलं फुटायला आलाय कार कर पाहिजे ए राग पडले का आपण घे शर्ट मम्मा एक मिनिट मस्त खातो घेत करा तर मी स्नॅकला अंडे घेऊन जातो एक शिजलंय का बघा. बघतो आमचं पोपटी तयार झाल्या चिकन पोपटी वाफाच दिसायला लागले सगळ्या मस्तपैकी चिकन पोपटी शिजलेले आहे गरम गरम आता थंडीत. बिर्याणी पण तयार झाल्या कोशिंबीर आहेत. सभ्या बोल की सुशाला तुला काही चटणी घालू मला काय घालू नको फक्त आहे घाल तुमच्या कुठं आहे वाढ वाढ शेंगा बिंगा खाल्ले बाहेर झाले. हे सुन्या मस्तपैकी जेवण झाले. आम्ही जेवून घेतो तोपर्यंत तुम्ही लाईक आणि कमेंट करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला.